नमस्कार मंडळी, मी अंकिता. तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर कदाचित एक महत्त्वाची गोष्ट मिस कराल, जी प्रत्येक पालकाला माहीत असावी. भारतात आपण मुलांना खूप प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांना काही कमी पडू देत नाही. पण जपानमध्ये पालक मुलांना थोडं वेगळं शिकवतात. ते मुलांना स्वतः पडू देतात, स्वतः उठू देतात आणि स्वतः शिकू देतात. इंडियन पॅरेंटिंग आणि जॅपनीज पॅरेंटिंग दोन्हीचं उद्दिष्ट मात्र एकच आहे, पण दोन्हीचा मार्ग अगदी वेगळा आहे. भारतात आपण मुलांना सगळं तयार करून देतो, जसं की त्यांचे कपडे, त्यांचा डबा, शाळेची बॅग, सगळं काही. पण जपानमध्ये तिथे 6 वर्षाचं मूल स्वतः ट्रेनने शाळेत जातं, स्वतःचा डबा भरतं आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेतं. आपण मुलांना तू अजून लहान आहेस असं सांगतो, पण जपानी पालक म्हणतात हो, तू करू शकतोस. आणि हाच फरक त्यांच्या मुलांच्या विचारात, आत्मविश्वासात आणि मेंदूतही दिसतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे जपानी पालक आपल्या मुलांचा मेंदू, शिस्त आणि स्वभाव कसा घडवतात आणि आपण भारतीय त्यांच्याकडून काय शिकू शकतो. हा, हे फक्त पॅरेंटिंग स्टाईल नाहीये, तर ही एक माइंडसेट आहे. चला तर मग जाणून घेऊया जापनीज पद्धतीने मुलांचा मेंदू कसा घडवतात. जपानमध्ये पालकत्व म्हणजे फक्त मुलांना वाढवणं नाहीये, तर त्यांचा स्वभाव, त्यांची जबाबदारी आणि समाजाशी नातं घडवणं आहे. तिथे लहान मुलांपासून शिकवलं जातं की यश म्हणजे फक्त गुण किंवा पैसा नाही, तर आदर, शिस्त आणि एकमेकांची समजूतदारपणा आहे. आज आपण जाणून घेऊया जपानी पालकत्वाची सुंदर तत्व आणि त्यातून आपण काय शिकू शकतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, जपानमधील मुलं इतकी शिस्तबद्ध का असतात? लहानपणापासूनच इतकी स्वावलंबी कशी बनतात आणि त्यांचा मेंदू इतका तीक्ष्ण कसा असतो? आज आपण त्याचं रहस्य जाणून घेणार आहोत. जपानमध्ये पालकत्वाला इकुजी असं म्हणतात. याचे 3 टप्पे असतात. तर पहिला टप्पा 5 वर्षांपर्यंत लहान मुलांना देवासारखं वागवणं. दुसरा टप्पा 5 ते 14 वर्षांपर्यंत लहान मुलांना मार्गदर्शन करणं. आणि 15वा टप्पा त्यांच्या मुलांना मित्रासारखं वागवणं. पहिल्या 5 वर्षात मुलाला खूप प्रेम आणि सुरक्षितता दिली जाते. तिथे मुलांना ओरडणं किंवा मारणं चुकीचं मानलं जातं. पालकांच्या वागण्यातून शिकतात, शब्दातून नाही. मुलांसमोर स्वतः आदर्श बना, हेच त्यांचं पहिलं तत्व आहे. भारतात अनेकदा पालक मुलांना शिकवतात, हे करू नकोस, असं करू नकोस, असं सांगतात. पण जपानमध्ये पालक स्वतःच्या वागणुकीतून उदाहरण देतात. ते कमी बोलतात पण कृतीतून शिकवतात. तुम्ही कधी लहान मुलांना एकटं ट्रेनने प्रवास करताना पाहिलंय का? हो, जपानमध्ये हे अगदी सामान्य आहे. याला उत्सुकही म्हणतात. मुलं लहान वयातच स्वतःची कामं स्वतः करायला शिकतात. शाळेत स्वतःचा डबा भरणं, शूजची लेस बांधणं ही कामं ते स्वतः करतात. जपानी पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत. ते मुलांना पडू देतात, जेणेकरून ती स्वतःला उठायला शिकतील. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. तर भारतात पालक मुलांची खूप काळजी घेतात, कधी कधी तर जास्त. आपण मुलांना पडू देत नाही, चुका करू देत नाही. पण जपानमध्ये पालक मुलांना अनुभवातून शिकू देतात. त्यांना वाटतं पडलं तरी चालेल, पण उठायला शिकायला हवं. जपानी शाळांमध्ये साफसफाईसाठी वेगळे कर्मचारी नसतात. मुलं स्वतःचा वर्ग, कॉरिडोर आणि स्वच्छतागृह स्वतः साफ करतात. याला ओजी असं म्हणतात. यामुळे मुलांना कामाची लाज वाटत नाही आणि तसेच सार्वजनिक ठिकाणांबद्दल आदर निर्माण होतो. शिस्त म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर दुसऱ्यांचा विचार करणं. जपानमध्ये मुलांना शिकवलं जातं की तुझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. भारतात शाळेमध्ये स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी असतात आणि मुलांना ती जबाबदारी दिली जात नाही. आपण मुलांना असं बोलतो की हे तुझं काम नाही. पण जपानमध्ये प्रत्येक मुलाला शिकवलं जातं की स्वच्छता ही सगळ्यांची जबाबदारी आहे. जपानी मुलांचा बेंटो बॉक्स म्हणजे एक कलाकृतीच असते बरं का. आई खूप प्रेमाने आणि काळजीपूर्वक तो डबा बनवत असते, सजवत असते. जेवणाआधी ते इतिदाकी मासू म्हणजे मी हे जेवण नम्रपणे स्वीकारतो असं बोलतात. अन्न वाया घालवणं तिथे चुकीचं मानलं जातं. मुलं सर्व भाज्या आनंदाने खातात कारण त्यांना अन्नाबद्दल कृतज्ञता शिकवली जाते. भारतातही अन्नाबद्दल आदर आहे, पण मुलं निवडक गोष्टीच खातात. पालक त्यांना हे खा, ते खाऊ नको असं सांगतात. मात्र जपानमध्ये मुलांना अन्नाबद्दल कृतज्ञता शिकवली जाते. हे अन्न कोणीतरी मेहनत करून तयार केलंय ही भावना त्यांच्या मनात लहानपणापासूनच रुजवली जाते.
जपानी पालक मुलांवर सगळ्यांसमोर ओरडत नाहीत. तर मुलाने चूक केली तर त्याला शांतपणे समजावलं जातं. ते मुलांच्या भावनांना महत्त्व देतात, पण त्यांना जास्त लाड करून बिघडवत नाहीत. दुसऱ्याला कसं वाटेल हा विचार मुलांच्या मनात लहानपणापासूनच रुजवला जातो. यालाच तातेमाळे आणि होणे असं म्हणतात. म्हणजेच बाहेरचं वर्तन आणि आतली भावना यांचं संतुलन. भारतामध्ये पालक अनेकदा मुलांना सगळ्यांसमोर ओरडतात आणि शिक्षाही देतात, पण जपानमध्ये ते मुलांच्या आत्मसन्मानाचं रक्षण करतात. ते शांतपणे बोलतात आणि मुलांना स्वतः विचार करायला शिकवतात. तर मित्रांनो, जपानी पॅरेंटिंग म्हणजे फक्त शिस्त नाहीये बरं का, तर प्रेम आणि समजूतदारपणाचं नातं आहे, जिथे मुलांना स्वावलंबी होण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली जाते. आपणही आपल्या मुलांमध्ये या गोष्टी थोड्याफार प्रमाणात आणू शकतो, जसं की त्यांना स्वतःची कामे स्वतः करू देणं आणि कृतज्ञ राहायला शिकवणं. भारतीय आणि जापनीज पॅरेंटिंग दोन्हीचं उद्दिष्ट एकच आहे, मुलांचं भलं. पण जपानी पद्धतीत कमी बोलणं आणि जास्त दाखवणं हे तत्व आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर पाहत राहा, शिकत राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.